Today's subject is financial accounting, and this is chapter number 2, internal reconstruction. This is problem number 8. This is our last problem of this chapter. या chapter मधला हा last problem आहे. Following is the balance sheet of Messrs. High Hopes Limited as on 31st March 2020. So ही balance sheet दिलेली आहे, liabilities and assets. Following scheme of reconstruction was approved. Let's see the scheme. इथे काही adjustment दिलेले आहेत. Then you are required to prepare capital reduction account. In this problem, we have to prepare a capital reduction account, notes to account, forming a part of balance sheet after reconstruction as required under Schedule 3 in respect of share capital. सो इथे आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही आहे, जर्नल एंट्रीज प्रिपेअर करायच्या नाही आहेत. जस्ट वी हॅव टू ओपन कॅपिटल रिडक्शन अकाउंट, देन वी हॅव टू प्रिपेअर नोट्स टू अकाउंट इन द पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. नोट्स टू अकाउंटमध्ये सुद्धा आपल्याला शेअर कॅपिटल एवढाच पार्ट तिथे शो करायचा आहे. कीप इन माइंड दॅट जेवढं तिथे रिक्वायर असेल तेवढंच तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. सो यू आर रिक्वायर टू प्रिपेअर कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आपण वन बाय वन इथे ज्या ॲडजस्टमेंट आहेत ह्या आपण बघूया. Following scheme of reconstruction was approved. First is equity shares to be reduced to ₹2 each fully paid. Equity shares जे आहेत, let's see equity shares. This is the problem and these are the equity shares. Equity shares of ₹10 each. Equity shares ची face value 10 rupees दिलेली आहे. And इथे जे ॲडजस्टमेंट दिले, इक्विटी शेअर्स आर टू बी रिड्यूस टू ₹2. इक्विटी शेअरची व्हॅल्यू रिड्यूस होऊन ₹2 झालेली आहे. जर 10 रुपीजची व्हॅल्यू होती आणि ती रिड्यूस होऊन जर ₹2 होत असेल तर किती रुपये रिड्यूस झाले? ₹8. सो जेवढे रिड्यूस झालेले आहेत अमाऊंट, इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. सो आपण इथे कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रिपेअर करून घेतलेलं आहे. दिस इज कॅपिटल रिडक्शन अकाउंट. लायबिलिटीजमध्ये जेव्हा रिडक्शन होतं, लायबिलिटी जेव्हा डिक्रीज होते तेव्हा ती आपण क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. सो हियर बाय इक्विटी शेअर कॅपिटल. आता आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे? सी, फर्स्ट आपल्याला नंबर ऑफ शेअर कॅल्क्युलेट करून घ्यायचे, बिकॉज त्या नंबर ऑफ शेअर्सना जी फेस व्हॅल्यू आहे त्या फेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचे. ₹8 रिड्यूस झालेत, सो आपल्याला 8ने नंबर ऑफ इक्विटी शेअर्सना मल्टिप्लाय करायचे. इक्विटी शेअर कॅपिटल 20 लाख. 20 लाख रुपीजचं इक्विटी शेअर कॅपिटल आहे. फेस व्हॅल्यू ₹10. नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी टोटल इक्विटी शेअर कॅपिटल डिवायडेड बाय फेस व्हॅल्यू. सो 20 लाख डिवायडेड बाय 10. आन्सर इज 2 लाख. सो 2 लाख into face value 8, because ₹8 reduce झालेले आहेत. सो नंबर ऑफ शेअर्स इंटू फेस व्हॅल्यू 8 आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 2 लाख into 8. How much the amount is? 16 lakh. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला जेवढी अमाऊंट रिड्यूस होते ही ट्रान्सफर केली जाईल. सो हियर इक्विटी शेअर कॅपिटलची जेवढी व्हॅल्यू रिड्यूस झाली ती आपण रेकॉर्ड केली, 16 लाख. Let's see another adjustment. 12% cumulative preference shares to be reduced to ₹2. सेम कंडिशन आहे. जे प्रेफरन्स शेअर्स आहेत 12% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर, त्यांची फेस व्हॅल्यू ₹10 आहे, ती रिड्यूस होऊन ₹2 झाली. जर 10 ओल्ड व्हॅल्यू होती, ओल्ड फेस व्हॅल्यू होती आणि न्यू फेस व्हॅल्यू 2 असेल तर रिडक्शन ₹8चं झालेलं आहे. सो ₹8चं जे रिडक्शन झालंय हे कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केलं जाईल. फर्स्ट नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो टोटल प्रेफरन्स शेअर कॅपिटल 12 लाख divided by face value ₹10. So 12 lakh divided by 10. So our number of shares, number of preference shares 1 lakh
20 रुपीज. सो 1,20,000 इंटू 8. आता 8 रुपीज का घेतले? बिकॉज जेवढी व्हॅल्यू रिड्यूस झालेली आहे त्याने आपण इथे मल्टिप्लाय करतोय. सो 1,20,000 इंटू 8. आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हिअर बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल 9,60,000. आता आपल्याला यासोबत कॅपिटल रिडक्शन अकाउंट सोबत नोट्स टू अकाउंट प्रिपेअर करायचे. नोट्स टू अकाउंटमध्ये शेअर कॅपिटलची ॲडजस्टमेंट जी आहे, शेअर कॅपिटलमध्ये जेवढे न्यू शेअर कॅपिटल आहे हे आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. सो आपण इथे नोट्स टू अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. नोट्स टू अकाउंट शेअर कॅपिटल 2 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹2 इच. बिकॉज इक्विटी शेअर कॅपिटल जे होते हे 10 रुपीजचे ओल्ड होते, त्यांची ओल्ड फेस व्हॅल्यू जी रिड्यूस करून 2 रुपीज केलेली आहे. सो जेवढी न्यू व्हॅल्यू असेल ही नोट्स टू अकाउंटला जाईल, म्हणजेच बॅलन्स शीटला सुद्धा तीच व्हॅल्यू जाणार आहे. सो 2 लाख इंटू 2, आन्सर इज 4 लाख. नेक्स्ट आपण प्रेफरन्स शेअर्स रेकॉर्ड केले इथे. प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस टू ₹2. प्रेफरन्स शेअर्स सुद्धा रिड्यूस झाले, त्याची व्हॅल्यू 2 रुपीज झाली. सो 2 रुपीज इज द न्यू व्हॅल्यू. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन द नोट्स टू अकाउंट. 1,20,000 preference share. 1,20,000, these are the number of preference shares. So number of preference shares into face value, new face value. So 1,20,000 into 2. Answer calculate करायचं आहे. 2,40,000. This is our new equity share capital and new preference share capital. या दोघांची टोटल जी आहे ही आउटर कॉलमला जाईल. सो 4 लाख प्लस 2,40,000, टोटल इज 6,40,000. Next adjustment is directors give a short-term loan ₹10 lakh to the company. डायरेक्टर्सने काय केलंय तर कंपनीला लोन दिलेलं आहे 10 लाख रुपीजचं. जेव्हा डायरेक्टर्स त्यांना कंपनीला लोन देत आहेत किंवा काहीतरी अमाऊंट देत आहेत, तर जेव्हा कंपनीकडे ते लोन रिसीव्ह होईल किंवा जी अमाऊंट रिसीव्ह होईल, डेफिनेटली कंपनीचा बँक बॅलन्स जो आहे हा इन्क्रीज होणार आहे. सो इथे आपल्याला जे ॲडजस्टमेंट इथे करायचे आहेत, नोट्स टू अकाउंटमध्ये आपल्याला कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट जे आहेत हे रेकॉर्ड करायचे आहेत. सो फर्स्ट आपण बँक बॅलन्स बघूया. कंपनीचा बँक बॅलन्स किती आहे. सी, दिस इज ॲसेट साइड अँड दिस इज बँक बॅलन्स. सो बँक बॅलन्स इज ₹2 लाख. सो आपण इथे दिस इज वर्किंग नोट नंबर 1. फर्स्ट आपण बँक बॅलन्स जो आहे हा रेकॉर्ड करून घेतो 2 लाख. ॲड लोन फ्रॉम डिरेक्टर, बिकॉज बँक बॅलन्स वाढला त्यामुळे त्यामध्ये ते ॲड होईल. 2 लाख प्लस 10 लाख 12 लाख. सो आता आपल्याकडे कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये 12 लाख रुपीजचा बॅलन्स आहे. सी, आता डिरेक्टर्सने जे काही लोन दिले त्याची जर्नल एंट्री किंवा त्याचं कॅपिटल रिडक्शनला काहीच तिथे रेकॉर्डिंग होणार नाहीये, बिकॉज लोन दिलेलं आहे ते बँकेला रिसीव्ह झालंय. इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना लक्षात आलाय का? ओके. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी बाय 10%. आता इथे ॲसेटची व्हॅल्यू जी आहे ही डिक्रीज होते. जेव्हा एखाद्या ॲसेटची व्हॅल्यू डिक्रीज होईल किंवा एखादी ॲसेट ही राईट ऑफ केली जाईल, तेव्हा तिचं रेकॉर्डिंग कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला केलं जाईल. आता इथे लँड अँड बिल्डिंग ही डेप्रिसिएट होते. डेप्रिसिएट म्हणजेच काय, तर तिची व्हॅल्यू ही डिक्रीज होते.
सो लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी या दोघांचंही रेकॉर्डिंग कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. सो लँड अँड बिल्डिंग त्याची व्हॅल्यू बघूया आपण. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट 18 लाख अँड प्लांट अँड मशिनरी 3 लाख. सो आपल्याला जेवढी अमाऊंट रिड्यूस झाली आहे तेवढीच इथे रेकॉर्ड करायची आहे. सो लँड अँड बिल्डिंग 18 लाख 10% ऑन 18 लाख. इथे 10% अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे बिकॉज जेवढे डेप्रिसिएशन झालं आहे तेवढी अमाऊंट रिड्यूस झाली आहे. सो 10% ऑन 18 lakh, answer is 1,80,000. 10% अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली. सेम थिंग प्लांट अँड मशिनरी सुद्धा डेप्रिसिएट झाली आहे. डेप्रिसिएशन मीन्स तिची अमाऊंट ही डिक्रीज झाली. जेव्हा ॲसेट डिक्रीज केली जाईल कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला तिचं रेकॉर्डिंग होईल. सो टू प्लांट अँड मशिनरी 10% ऑन 3 lakh. 10% डेप्रिसिएशन झालं आहे. सो त्याची 10%ची जेवढी व्हॅल्यू आहे ही कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर होईल. सो 30,000. Next adjustment, reduce debtors by 15%. Let's see the amount of debtors. आपण डेटर्सची व्हॅल्यू जी आहे ही बघूया. दिस इज सन्ड्री डेटर्स. डेटर्स 20 लाख इथे दिसतात. सो त्याच्यावरती 15% अमाऊंट जी आहे ही रिड्यूस करायची आहे. रिड्यूस बाय 15% मीन्स डेटर्सची जेवढी अमाऊंट आहे त्या अमाऊंटवर 15% कॅल्क्युलेट करायचे. जी काही अमाऊंट येईल 15%ची ती रिड्यूस होईल. सो इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. डेटर्स रिड्यूस झालेत, व्हॅल्यू डिक्रीज झाली आहे. दॅट्स वाय कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ते रेकॉर्ड करतोय. सो 15% ऑन 20 lakh अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे. 15% ऑन 20 lakh, आन्सर इज 3 lakh. Next adjustment, reduce stock to reduce stock to 60% of its value. See, to 60% means स्टॉक जो आहे हा 60% ची जेवढी अमाऊंट होईल स्टॉकची ही 60% ची अमाऊंट बॅलन्स शीटला आपल्याला रेकॉर्ड करायचे. रिड्यूस टू 60% मीन्स स्टॉकची जी काही व्हॅल्यू दिली आहे इथे 15 लाख ही 100% अमाऊंट आहे आणि या अमाऊंट मधली 60% अमाऊंट बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायची. मीन्स 40%चं रिडक्शन झालंय. स्टॉकमध्ये रिडक्शन झालंय बट 40%चं रिडक्शन झालंय बिकॉज स्टॉक रिड्यूस टू 60%. मीन्स रिड्यूस टू म्हणजे जितके पर्सेंट दिलेले आहेत ते पर्सेंटेज बॅलन्स शीटला तेवढे रेकॉर्ड करायचे. सो स्टॉकच्या व्हॅल्यू मधले 60%ची जेवढी अमाऊंट येईल इट शुड बी रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट. बिकॉज 60%ची अमाऊंट बॅलन्स शीटला जाईल अँड 40%ची अमाऊंट ही रिड्यूस होईल. स्टॉक रिड्यूस झालाय 40%ने. सो इथे ॲसेट रिड्यूस झाले. जेव्हा एखादी ॲसेट रिड्यूस होते अमाऊंट डिक्रीज होते तेव्हा ती कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. टू स्टॉक 40% ऑन 15 lakh. अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे 40% ऑन 15 lakh and the answer is 6 lakh. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय का सगळ्यांच्या? सो आपल्या स्टॉक पर्यंतच्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्या आहेत. कंटिन्यू करूया. ऍडजस्टमेंट नंबर 7. The tax liability was settled for rupees 8,50,000 and the remuneration expenses amounted to 20,000. टॅक्स लायबिलिटी फर्स्ट आपण किती आहे ती बघूया.
This is the problem, and this is liability side. See the provision for tax, means this is tax liability. We are liable to pay 8 lakh tax. आपल्याला टॅक्स लायबिलिटी पे करायची आणि आपली लायबिलिटी किती आहे तर 8 लाख रुपीज टॅक्स पे करायचा आहे. बट तो पे करण्यासाठी ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटलंय, द टॅक्स लायबिलिटी वॉज सेटल फॉर 8,50,000. जी टॅक्स लायबिलिटी आहे 8 लाख रुपीजची ती सेटल करण्यासाठी बँकेतून आपण 8,50,000 अमाऊंट घेतलेली आहे. सो आपला जो बँक बॅलन्स आहे, दिस इज बँक बॅलन्स, ॲक्च्युअल बँक बॅलन्स, त्यामध्ये आपण लोन घेतलं त्याच्यामुळे आपला बॅलन्स झाला 12 लाख रुपीज. त्या 12 लाख रुपीजमधले आपण 8,50,000 अमाऊंट जी आहे ही टॅक्स लायबिलिटी सेटल करण्यासाठी यूज करतोय. सो लेस टॅक्स पेड. ॲक्च्युअल टॅक्सचा जो जेवढी अमाऊंट आहे ही 8 लाख आहे, बट ती पे करण्यासाठी आपण 8,50,000 अमाऊंट बँकेमधून लेस करतोय, बँकेमधून विड्रॉ करतोय, बँकमधून अमाऊंट तेवढी यूज करतोय. सो 12 लाख मायनस 8,50,000. आता बँकेमध्ये बॅलन्स किती उरला, 3,50,000. हे कसे उरले तर बँकमध्ये 12 लाख होते, त्यापैकी आपण 8,50,000 हे टॅक्स पे करण्यासाठी यूज केले. सो रिमेनिंग बॅलन्स इज 3,50,000. Then reconstruction expenses amounted to 20,000. तसंच अजून त्या बँकेमधून रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस पे करण्यासाठी सुद्धा 20,000 अमाऊंट ही आपण रिड्यूस केली. सो लेस रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस 20,000. आता आपण इथे रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस इथे पे करतोय. देन टॅक्स पे केला 8,50,000. सी इन द प्रॉब्लेम, ॲक्च्युअल आपली लायबिलिटी 8 लाख रुपीजची आहे, सेटल करण्यासाठी अमाऊंट घेतली 8,50,000. आता ह्या दोन्ही अमाऊंटमधला जो काही डिफरन्स आहे 8 लाख अँड 8,50,000, डिफरन्स इज 50,000. मग आता हे जे 50,000 आहेत इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. जे 50,000 आहेत लायबिलिटी पे करण्यासाठी उरलेले हे कॅपिटल रिडक्शनला इथे रेकॉर्ड होतील. So here to bank account tax liability 50,000. See the reconstruction expenses amounted to rupees 20,000. Reconstruction expenses साठी सुद्धा आपण बँकेमधून पैसे घेतले. सो इथे जे रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस आपण पे करतोय ते सुद्धा आपल्याला इथे कॅपिटल रिडक्शनला रेकॉर्ड करायचे. टू बँक अकाउंट रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस 20,000. Next is adjustment number 8. Sundry creditors waive 20% of their claim. जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत त्यांनी त्यांचा क्लेम जो आहे हा 20%ने वेव केला आहे. वेव मीन्स दे सॅक्रिफाईस देअर क्लेम, दे फर्गो देअर क्लेम. त्यांनी त्यांचा क्लेम हा रिड्यूस केलेला आहे. लायबिलिटीमध्ये रिडक्शन झालेलं असेल तेव्हा कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ती लायबिलिटी हे रेकॉर्ड केली जाईल. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे, 30 लाख अमाऊंट दिलेली आहे. त्या 30 लाखमधले 20% अमाऊंट त्यांनी सॅक्रिफाईस केले, रिड्यूस करून टाकले. सो त्या 30 लाखवरती 20% अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे बाय क्रेडिटर्स, बिकॉज लायबिलिटी आपली डिक्रीज झाली, लायबिलिटी रिड्यूस झाली. सो 20% ऑन 30 लाख अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे. आन्सर इज 6 lakh. Next adjustment, 11% debentures to be converted into 13% debentures of rupees 6 lakh. See in the problem, 11% debentures are there. 11% debentures दिलेले आहेत, amount 10 lakh. हे ओल्ड डिबेंचर्स आहेत. हे कन्वर्ट करून आपल्याला न्यू डिबेंचर्स जे आहेत हे इश्यू करायचे आहेत. अँड न्यू डिबेंचर्स जे आहेत हे 13% डिबेंचर्स आहेत ऑफ रुपीज 6 लाख. हे न्यू डिबेंचर्स आहेत. इट शुड बी रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट. हे न्यू आहेत.
आता ओल्ड 10 लाख रुपीजचे डिबेंचर होते अँड न्यू डिबेंचर 6 लाख रुपीजचे इश्यू करायचे. म्हणजे जेवढी व्हॅल्यू रिड्यूस झालेली आहे 4 लाखनी व्हॅल्यू रिड्यूस झाली बिकॉज ओल्ड डिबेंचर 10 लाखचे होते, न्यू इश्यू करताना 6 लाखचेच आपण इश्यू करतोय. सो 4 लाख रुपीजचं रिडक्शन झालंय आणि जेवढं रिडक्शन झालंय लायबिलिटी जितकी रिड्यूस झाली आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. सो बाय 11% डिबेंचर्स ओल्ड व्हॅल्यू 10 लाख न्यू व्हॅल्यू 6 लाख डिफरन्स दोघांमधला 4 लाख. 4 लाखने व्हॅल्यू रिड्यूस झालेली आहे. सो हिअर बाय 11% debentures amount 4 lakh. Last adjustment, write off fictitious assets and debit balance of profit and loss account. Fictitious assets. आता fictitious assets मध्ये इथे शेअर इश्यू एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, गुडविल असेल तर ते गुडविल, हे सगळं आपण राईट ऑफ करून टाकतो. सो आता हे आपल्याला राईट ऑफ करायचे मीन्स ॲसेट जे आहेत हे रिड्यूस होतात, राईट ऑफ होतात. जेव्हा ॲसेट राईट ऑफ होते किंवा ती रिड्यूस होते, it should be recorded on the debit side of capital reduction account. So to profit and loss account, to share issue expenses account. जेवढ्या अमाऊंट आहेत फुल्ली आपल्याला राईट ऑफ करायचे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स 18 लाख अँड शेअर इश्यू एक्सपेन्सेस 4 लाख. So here profit and loss account 18 lakh and to share issue expenses 4 lakh. आपली 10वी ॲडजस्टमेंट सुद्धा इथे कंप्लीट झाली आहे. ऑलमोस्ट ज्या सगळ्या ॲडजस्टमेंट होत्या या आपल्या कंप्लीट झाल्यात. आता आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंट हे क्लोज करायचे अँड देन वी हॅव टू फाइंड आउट कॅपिटल रिझर्व. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं तर क्रेडिट साईडची टोटल फर्स्ट आपण घेऊया, किती येते बघायचे. $35,60,000. डेबिट साईडची आपण टोटल घेऊया. डेबिट साईडची टोटल आहे 33,80,000. डिफरन्स डेबिट साईडला येतोय. सो जेवढा डिफरन्स असेल दॅट इज अवर कॅपिटल रिझर्व अँड द डिफरन्स इज 1,80,000. अकाउंट क्लोज करायचं आहे. दोन्ही साईडची टोटल घ्यायचे. जो काही डिफरन्स येईल इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. ही आपली बॅलन्सिंग फिगर आहे 1,80,000. जो कॅपिटल रिझर्व असतो आपण नोट्स टू अकाउंटला अंडर द हेडिंग ऑफ रिझर्व अँड सरप्लस कॅपिटल रिझर्व इज रेकॉर्डेड. सो दिस इज नोट्स टू अकाउंट अँड दिस इज रिझर्व अँड सरप्लस. कॅपिटल रिझर्व आपण रेकॉर्ड करून घेऊया. कॅपिटल रिझर्व 1,80,000. आता आपल्याला बँक बॅलन्स कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. सी ॲक्च्युअल बँक बॅलन्स 2 लाख होता. लोन मिळालं डिरेक्टर्सकडून त्याच्यामुळे बँक बॅलन्स इन्क्रीज झाला. सो 2 लाख प्लस 10 लाख बॅलन्स इन्क्रीज होऊन तो 12 लाख झालेला आहे. त्या 12 लाखमधले आपण 8,50,000 टॅक्स लायबिलिटी पे करण्यासाठी यूज केले. सो आता बँकेकडे बॅलन्स आहे 3,50,000. या 3,50,000 मधले 20,000 रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेसचं पेमेंट करण्यासाठी यूज केले. सो लेस रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस आणि फायनली बँकेकडे आता 3,30,000चा बॅलन्स आहे. सो दिस इज द बॅलन्स ऑफ बँक. सो इट शुड बी रेकॉर्डेड अंडर द हेडिंग ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट. सो आपण बँक बॅलन्स रेकॉर्ड करून घेऊया 3,30,000. आता हे नोट्स टू अकाउंट आहे. प्रॉब्लेममध्ये जस्ट आपल्याला नोट्स टू अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं होतं. सो आपण इथे फक्त नोट्स टू अकाउंट जे आहे हे प्रिपेअर करतोय.
प्रॉब्लेम मध्ये जर सांगितलं असेल, मेन्शन केलं असेल, यू हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट, तर आपल्याला पूर्ण बॅलन्स शीट जी आहे प्रिपेअर करावी लागेल अलॉंग विथ द नोट्स टू अकाउंट. बट जसं प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असेल तेवढे अकाउंट्स तिथे प्रिपेअर करायचे. सो इथे आपला प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे.